फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आता विजेता संघाचं स्वागत केलं जातोय. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री फायटर गोलकोट, रागिल हवालदार, साहिल हवालदार, शाहरुख पठाण, अरबाज नाकुदा, ऋषिब, त्याचबरोबर गणेश मोरे यांचं सर्वांचं मनापासून आभार. आणि पराभव संघ फारुख 9 स्टार त्यांचं देखील मनापासून आभार. चांगलंच खेळ पाहायला मिळालं आणि 9 स्टारचा संघ देखील तेवढाच दावेदार संघ. अगदी सेमीफायनलमध्ये त्यानं छाप सोडले, प्रेक्षकांना थांबूनच ठेवलं. चांगलं खेळ त्यानं देखील केलं. त्याच पद्धतीने पारितोषिक आलेले चिपळूण कार रेंटलचे मालक सन्माननीय आदरणीय अरफात खान यांच्या माध्यमातून अजून एक पारितोषिक आलेलं आहे. अक्षय गुरव, फारुख 9 स्टारचा अक्षय गुरव पांडा आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती आपल्याकरता चिपळूण कार रेंटल चे मालक सन्माननीय आदरणीय अरफात खान यांच्या माध्यमातून आपल्याकरता तब्बल तो 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पांडा आपल्याला विनंती करतो आपण या. मॅन फ्रॉम दिवा, मुंबई दिवाचा त्या ठिकाणून तो आलाय. याच्यानंतर लगेचच एक मोठी स्पर्धा अजून एक तुमच्या भेटीला येते. मुंबईमध्ये आपण पाहिलं तर तो लोटे चषक तुमच्या भेटीला येतो. अंडरमचा मानाचा चषक आहे आणि त्याच्यामध्ये अनेक धुरंधर तुम्हाला पाहायला मिळतील. कदाचित चिपळूणकर देखील त्या स्पर्धेमध्ये मुंबईमध्ये लोटे चषकामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि आता तो ऑनलाईनच्या माध्यमातून तो पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. दुसऱ्या क्रमांकावरती राहिला अक्षय गुरव पांडा, त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. फारुख 9 स्टार या संघामध्ये तो दाखल झाला आणि त्याला तो पारितोषिक अरफात खान चिपळूण कार रेंटल चे मालक देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते पारितोषिक आलेले आहे. अरफात खान यांचा मनापासून आभार. अक्षय गुरव आपला मनापासून आभार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा विनंती करतोय, व्यासपीठावरती यावं लागणारा रागिल हवालदारला विनंती आहे. एक उत्कृष्ट खेळाडू त्याच्या माध्यमातून त्याला पारितोषिक आलेलं आहे. रागिल हवालदार आपल्याला विनंती करतो आपण या. आपल्याकरता कोणी पारितोषिक लावलं आहे तर अमान कोंडली याच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जरा टाळ्यांचं गदर पुन्हा एकदा रागिल हवालदार करता. साजिद सरगुरू आपल्याला विनंती करतोय. साजिद भाई आपल्याला विनंती, आपल्या शुभस्ते अमान कुंडलिकनं जो पारितोषिक दिला आहे रागिल हवालदारला. साजिदभाईच्या चेहऱ्यावरती आनंद काय, कारण ते देखील गोलकोटचे आहेत आणि गोलकोटचा संघ त्यांच्या स्पर्धेमध्ये जिंकला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद पाहायला मिळाला आहे आणि त्यांना गोलकोटमध्ये निश्चित साजिदभाई देखील गोलकोटनं बिलॉंग करतात आणि गोलकोटचा सह्याद्री अगदी जवळचा संघ आहे, त्यांच्या घराच्या जवळचा संघ. त्या संघाने ही स्पर्धा जिंकली दुसऱ्या क्रमांकावरती. आणि आता त्या संघाचे संघ मालक सह्याद्री फायटर गोलकोटचे संघ मालक सालीम हफवारे यांचं आगमन झालंय. सालीम आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. सालीम त्या संघाचे संघ मालक. अजूनपर्यंत सगळेजण वाट बघत होते सह्याद्री फायटरची एंट्री कोणी केली या स्पर्धेमध्ये. त्याचे संघ मालक या ठिकाणी आलेले आहेत. सालीम आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. मोठा टायटल त्यानं जिंकला आहे आणि हे 2 ट्रॉफी आमच्या व्यासपीठासमोर आहेत. ते देण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं आहे सन्माननीय आदरणीय KGN मेन्सवेअरचे मालक तौफिकभाई मेमन त्यांच्या माध्यमातून हे 2 ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची आणि बाकीची वैयक्तिक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आली आहे. ती ट्रॉफी आपण पाहिलं तर LK स्पोर्ट्स संपूर्ण टीम त्यानं ती ट्रॉफी आणलेली आहे. पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आम्हाला KGN मेन्सवेअर भव्य दिव्य दालन आपण पाहिलं आहे त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी तौफिकभाई मेमन यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप आणि त्याच पद्धतीनं उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर करता आकर्षक टी शर्ट जे लावण्यात आले 70-70चे ते फरादभाई शेख यांच्या माध्यमातून आले. त्यांचं मनापासून आभार. प्राईज डिस्ट्रीब्युशन कडे जाणार आहोत. थोडंसं ब्रेक येतोय, ब्रेकमध्ये गाणं घेतोय, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. असं आलो, असं गेलो आणि असं आलो. थँक्यू सो मच. शानवाज पोटे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. शानवाज पोटे या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे सर्वे सर्वा. आणि शानवाजने देखील स्वप्न काय पाहिलं होतं की आपण एखादी टुर्नामेंट अशी घ्यायची ज्याचं पारितोषिक सर्वात मोठं असायला पाहिजे आणि तो पारितोषिक अगदी सह्याद्री फायटरने या ठिकाणी जिंकून देखील दाखवला. शानवाजचं देखील स्वप्न पूर्ण झालं की शानवाजनं स्वप्न पाहिलं की आपल्याला टुर्नामेंट घ्यायची आहे ते देखील सर्वात मोठ्या पारितोषिकांची.
थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे, मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्त्व ऑर्गनायझर कमिटी त्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते, आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण LK ग्रुप आणि LK स्पोर्ट्स बनवलं आहे, ते लियाकतभाई कादरी साहेब यांचं मनापासून आभार. बाबा कादरी, आपल्या मनापासून आभार. आपण एक ग्रुप बनवला, ते देखील अगदी लियाकत शेठ यांच्या नावावरती लियाकतभाई कादरी आमचे मार्गदर्शक राहिलेत, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्याच पद्धतीनं विद्यमान नगरसेवक साजिद सरगुरू यांची साथ मिळाली, त्यांचं मनापासून आभार. फारुख, आपल्याला विनंती करतो, फारुख चोगले, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती या. फारुख चोगले, आपण या प्लीज, आपल्याला विनंती असेल. फारुख, आपल्या विनंती आहे. शानोज पोटे आपले प्रतीक्षा द्यात, आपण व्यासपीठावरती आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. अगदी या स्पर्धे भरण्यामागे ज्यांचं सिंहाचा वाटा राहिला आहे, त्यांचं देखील मनापासून आभार. साजिद सरगुरू, विद्यमान नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक, त्याच पद्धतीनं शानवास पोटे, SP स्पोर्टचे मालक, प्रोप्रायटर, अगदी 70-70चे ते ॲथोराइज डीलर देखील आहे चिपळूणमध्ये, त्यांचं देखील मनापासून आभार. कारण ही स्पर्धा बनवण्यामागे शानवास पोटेनं खूप मेहनत घेतली आणि यशस्वी देखील झालेली आहे स्पर्धा. बासित कादरी, फहद सरगुरू, रगीब सरगुरू आणि त्याचबरोबर सात बामणे आणि नवाज नाथगावकर, इम्रान बाचने, मुदस्सीर सरगुरू, या सर्वांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन असतो. आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जेवढे मान्यवर आहेत त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती बसून घ्या. आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदरणीय कपिलजी शिर्के साहेबांना देखील विनंती असेल, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. अगदी बक्षीस वितरण कार्यक्रमात सुरुवात होणार. आता सह्याद्री फायटर संघाला विनंती आहे, गणेश मोरे आणि त्याची कंपनी, आपण समोर या. खुर्च्या घेऊन आलं तरी चालेल, पण अगदी समोर यायचं आहे, सगळ्यांनी समोर या. त्याच पद्धतीने विनंती असेल, फारुख 9 स्टार, आपल्याला विनंती, आपण समोर या. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहिलं तर अनेक मान्यवर या ठिकाणी आले, त्यांचं सहर्षण हार्दिक स्वागत आहे. कपिलजी यांच्याबरोबर त्यांचे मित्र देखील आले, त्यांचं सहर्षण हार्दिक स्वागत. तर विनंती आहे, चला प्लीज. फारुख 9 स्टार, आपल्याला विनंती आहे, छोटासा कार्यक्रम आपण घेतोय, अगदी 5 मिनिटं घेतली जाणार आहेत. बक्षीस वितरण कार्यक्रम, प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केलं जाईल. विजेता संघ गणेश मोरे आणि त्याची आर्मी, अगदी मी नाव दिलंय कॉमेंट्री बॉक्समध्ये, कॅप्टन कूल, आणि त्याने करून दाखवलं 2026 मध्ये. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. गणेश मोरे आणि त्याची कंपनीचा चांगला केड राहिला. आणि त्याचबरोबर विनंती असेल, फारुख 9 स्टार, आपल्या विनंती, आपण समोर या. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला आता सुरुवात करत आहोत. सर्वात आधी या ठिकाणी आपण पारितोषिक देणार आहोत, तो पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या स्पर्धेचे आयोजक, खूप चांगलं कार्य केलं आहे. तर सह्याद्री फायटर, अगदी तुम्ही टायटल जिंकलात, ही स्पर्धा आवडली आहे तुम्हाला, तर एकदा आयोजन करता टाळ्यांचा गजर तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. कारण त्याने एवढी मोठी स्पर्धा घेतली आणि अब्दुल्ला खाननं सरळ सांगितलं की 2 लाख पारितोषिक ठेवणं ही फार महत्त्वाची भूमिका आहे. 2 लाख ठेवणं एवढं सोपं नव्हतं. 2 लाखाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि ती यशस्वी स्पर्धा झाली आहे. आणि सर्वात आधी आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत, तो पारितोषिक निश्चित दिलं जाईल. ते देण्याकरता मी विनंती करतो, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्याकरता बासित कादरी यांना विनंती करतो, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिलं जाईल. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहे. ते देण्याकरता बासित कादरी, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे सर्वेसर्वा यांनी LK ग्रुप तुम्ही जो पाहिला आहे, ते त्यानं निश्चित लियाकत कादरी साहेबांचं नाव दिलं, त्याच्याच वडीलचं नाव आहे. आणि LK ग्रुपची बांधणी करणारा स्वतः बासित कादरी या ठिकाणी. थँक्यू सो मच बासित. आणि आपल्याच वडिलांच्या नावावरती एक ग्रुप बनवण्यात आला आणि संपूर्ण पेटमापला, संपूर्ण या परिसराला, गोलकोटला एकत्र केलं आणि एक ग्रुप बनवलं लियाकत शेठ कादरींचा. आणि त्यांच्याच नावावरती एक मानाची स्पर्धा आपण पाहिली आहे. आणि आता फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2026ची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, LK स्पोर्ट प्रेझेंट 2026चा रत्नागिरी जिल्ह्यातला वर्ल्ड कप पार पडलेला आहे. मानाच्या स्पर्धेमध्ये, लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 2 षटक हातले आहेत,
8 धाबा दिल्या, 3 गडी बाद केल्या. मिस्टर राखील हवालदार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा. टाळ्यांचा गजर. मिस्टर राखील हवालदार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजतायत या ठिकाणी. थँक्यू सो मच. आणि त्याच पद्धतीने आपण या स्पर्धेतला फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी पुरस्कार दिलेला आहे. त्याच पद्धतीने विनंती करतो या स्पर्धेतला आपण आता उत्कृष्ट फलंदाज तो पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते देण्याकरता मी विनंती करतो या स्पर्धेचे अजून एक आयोजक त्यांना खूप चांगली मेहनत घेतली आणि ते निश्चित आपल्या मित्रांबरोबर आणि साजिदभाई बरोबर सातत्याने राहत असतात. ते सात बामणे यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समॅन हे पारितोषिक दिलं जाणार आहे. सात बामणे परिवार आणि LK स्पोर्ट्स आत्ताच सांगतो तुम्हाला 2027 मध्ये एक बिग धमाका ते देखील करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा अंडरम घेतील ओरम घेतील ते ठरवलं जाईल. पण बिग धमाका 2 लाखापेक्षा आता 2 लाखची बजल मारली आहे त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न बामणे परिवार आणि LK स्पोर्ट्स करणार आहेत. त्यांचं मनापासून आभार. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅनचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. LK स्पोर्ट्स प्रेझेंट 2026 रत्नागिरी जिल्ह्यामधला वर्ल्ड कप पार पडला आणि त्याच्यामधला बेस्ट बॅट्समॅन ठरलाय ज्याच्याकडे वेगळे फटके आहेत. आज लांब न आलाय परंतु यशस्वी ठरलाय तो खेळाडू आहे नो डाऊट मिस्टर गौरव पाटील ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅन. चांगली बॅटिंग केली. 73 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. गौरव पाटील नजाकत ताकद सर्व काय पाहायला मिळालं गौरव पाटीलच्या बॅटमधनं. गौरव या अप्रतिम कामगिरी. कॉंग्रॅच्युलेशन गौरव पाटील. अगदी चांगली कामगिरी राहिलेली गौरव पाटीलच्या माध्यमातून त्याला सन्मानित करण्यात येतोय या ठिकाणी. गौरव पाटील या स्पर्धेमध्ये 73 धावा त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. मॅन फ्रॉम दापोली. गौरव थांबायचं आहे इथंच थांबावं लागेल. गौरव बोलावं लागणार आहे. अगदी या मोठ्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला वर्ल्ड कप पार पडला गेला आणि त्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली. गौरव पाटील काय म्हणणार आहेत. आज गौरव पाटील हे नाव झळकलं आणि अगदी लोक विचारत आहेत कुठून आलाय काय म्हणणार. टुर्नामेंटचा जर विषय झाला तर टुर्नामेंट चांगलीच झाली आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये माझं बेस्ट देण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यातून पण बेस्ट बॅटर भेटणं म्हणजे मला भारी वाटते, खूप भारी वाटते. भारी वाटलं, अगदी भारी वाटलं. अगदी दापोलीनं एवढा लांबचा प्रवास करून इथं आलायस कसं वाटलं आणि सह्याद्रीचा संघ कसं वाटलं. कॅप्टन कुल कसे वाटलेत. कॅप्टन कूल म्हणजे ही टीम अशी आहे की सगळे एकत्र घेऊन चालतील. एकत्र म्हणजे सपोर्ट त्यांना एवढा आहे त्यांच्या गावातल्यांचा की बाजूचे येऊन त्यांना एवढं सपोर्ट करत असतात की आपल्याला पण जोश येतो की ह्यांच्यासाठी आपल्याला मॅच मारायचीच आहे. निश्चित आपल्याला पण जोर येतो कारण ते तेवढंच चांगलं संघ आहे. आपण चांगलं खेळलात आणि आज ही स्पर्धा नगरसेवक साहेबांनी भरवली आहे. नगरसेवक साजिद सरगोळ त्यांच्याबद्दल काय म्हणणार. एवढी मोठी टुर्नामेंट पहिली गोष्ट म्हणजे भरवणे म्हणजे त्या टुर्नामेंट भरवल्यामुळेच आम्ही इथपर्यंत खेळलो आहे आणि टुर्नामेंट चांगलीच होते त्याच्यामुळे. अगदी याच्यानंतर मोठ्या स्पर्धा झाल्या तर गौरव पाटील हे नाव येईल का या ठिकाणी. हो ऑफकोर्स मी यायचा प्रयत्न थँक्यू सो मच. या स्पर्धेतला बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार गौरव पाटीलला मिळाला आहे. व्हेरी वेल डन. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स झाला आहे गौरव पाटील करता. जरा टाळ्यांचं गजर व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या गौरव पाटील करता. या स्पर्धेतला आपण पुढील पारितोषिक देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक अजून एक दिलं जाणार आहे. बेस्ट बॉलर हे पारितोषिक दिलं जाणार आहे. ते बॉलरचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्याकरता दस्तगिरी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो आपण या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक दिलं जाणार आहे. आयोजकांना विनंती आहे त्यांच्या हातामध्ये ट्रॉफी आपण द्यायची. बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला जो ठरला आहे त्याला सन्मानित केले जाणार आहे. नो डाऊट ज्यानं विकेटवरती विकेट घेतले आहेत, वारवरती वार केला आहे, चांगली गोलंदाजी केली आहे आणि अगदी मुंबईचा प्रवास करून इथपर्यंत आलाय तो गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये LK स्पोर्ट प्रेझेंट 2026 रत्नागिरी जिल्ह्यातला वर्ल्ड कप बेस्ट बॉलर मिस्टर दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव पांडा ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट बॉलर.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्याच पद्धतीने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता आसिफ तांबे आणि त्याच पद्धतीने सालीमला विनंती आपण या आपण व्यासपीठावर द्यायचं आहे आणि आपण अक्षय पांडा त्याच्याबरोबर अक्षय गुरव त्याचं नाव आहे. अक्षय पांडा या ठिकाणी दिवा एक्सप्रेस धावली आहे. अक्षरशः चांगली गोलंदाजी राहिली आहे. अक्षय गुरव थोड्याकरता प्रयत्न उकलेले आहेत. काय म्हणणार आहेत? कसं वाटलं आयोजन? कसं वाटलं? स्पर्धा कशी वाटली? खेळत असताना कसं वाटलं? स्पर्धा खूप चांगली आहे आणि मला तर वाटतं कोकणात पहिल्यांदा 2 लाखाची टुर्नामेंट झाली आहे. 2 लाखाची स्पर्धा आहे. थोड्याकरता प्रयत्न उकलेत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपण मोठमोठ्या स्पर्धा जिंकाल. आणि अगदी या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? विकेट कशी वाटली? खेळत असताना कसं वाटलं? क्राऊड कसं वाटलं? आयोजन खूप चांगलं झालं आहे, त्याला काय नो डाऊट आहे. आणि सगळं चांगलं पब्लिक खेळताना मजा आलं का? आपल्या संघामध्ये 9 स्टार आणि त्याच्यामध्ये अंडरमचा चिपळूणातला किंग आहे अब्दुल्ला खान, त्याच्याबरोबर खेळताना मजा वाटली का? हो, मजा वाटली एकदम, कारण मी बऱ्याच वर्षानंतर आलो आहे परत इथे खेळायला. मध्ये 2-3 वर्ष आलो नव्हतो आणि परत ते सगळे सिनियर आहेत त्यांच्या जोडीला खेळून चांगलं वाटतं एकदम. अगदी 2026 मध्ये आता बेस्ट बॉलर मिळालाय, तो कोणाला डेडिकेट करणार? मोठ्या स्पर्धेमध्ये वर्ल्ड कपमध्ये तुला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळालाय, कोणाला डेडिकेट करशील? मी डेडिकेट करीन फारुख बायला आणि डॅनीला, कारण त्यांनी मला जबरदस्ती केली ते खेळायला. अगदी त्यानं म्हटलंय. थँक्यू सो मच अक्षय गुरव. त्यानं म्हटलं हे पारितोषिक मी डेडिकेट करणार आहे फारुख चोगले आणि डॅनी म्हणजे दानिश इस्सानीला डेडिकेट करणार आहे. थँक्यू सो मच. त्यांच्याच जोरामुळे त्यानं प्रयत्न केले म्हणून अक्षय गुरव दिवावरनं खास या स्पर्धेमध्ये आला आणि तो या स्पर्धेमधला बेस्ट बॉलरचं पारितोषिक त्याला गेलेलं आहे. पुढचं पारितोषिक बेस्ट फिल्डरचं पारितोषिक या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय इम्रानभाई बाचने साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक देखील आपण आहात आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नो डाऊट ज्यानं चांगली कामगिरी केलेली आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. अगदी लांबच लांब उडी आणि अगदी सूर मारायचा कसा तो त्याला माहीत आहे. तो मिस्टर ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट फिल्डरचा पारितोषिक जातोय. मिस्टर दानिश इस्सानी ठरलाय या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर. टाळ्यांचा गजर त्याच्याकरता. दानिश इस्तानी या स्पर्धेतला बेस्ट फिल्डरचा पारितोषिक त्याला गेलेला आहे. चांगली कामगिरी त्याची देखील राहिलेली आहे. अप्रतिम कामगिरी राहिलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला सन्मानित करतील सन्माननीय आदरणीय इम्रान बाचने साहेब यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. टाळ्यांचं गजर होत राहिलं पाहिजे. जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याच पद्धतीने आता आपण पारितोषिक जे देणार आहोत ते आकर्षक पारितोषिकामध्ये वाढ करण्यात आली. आजच्या रात्रीमध्ये ते वैयक्तिक पारितोषिक आलेले होते. फरद शेख यांच्या माध्यमातून ते आकर्षक 70-70चे ब्रँडेड टी शर्ट आले. त्यानं हे पारितोषिक आजच्या रात्रीमध्ये वाढ केली. त्यानं म्हटलं ते टी शर्ट माझ्या माध्यमातून दिले जातील, कारण एवढे खेळाडू इथपर्यंत आलेत आणि त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी या ठिकाणी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार ज्याला मिळाला आहे त्याला विनंती करतो आपण या आपल्याकरता 70-70चा जो ब्रँड आहे त्याचा आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते देण्याकरता मी विनंती करतो नवाज नातगावकर याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते तो आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे. राखील हबलदार आपल्याला विनंती करतो फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण वरती आपल्याकरता तो फरद शेख आहेत त्यांच्या माध्यमातून फरदभाई शेख यांच्या माध्यमातून तो आकर्षक टी शर्ट आता 70-70चा ब्रँड तो टॅग त्याच्या मागे लागणार आहे. नवाज यांच्या शुभ हस्ते आपण तो आकर्षक टी शर्ट देणार आहोत. थँक्यू सो मच. 70-70चं या ठिकाणी त्याला आकर्षक टी शर्ट दिला जातोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता आणि त्याच्याकरता आकर्षक टी शर्ट देखील लावण्यात आला होता. फरदभाई शेख जे पाकीवरचे त्यांच्या माध्यमातून रुहा फराद जर असतील तर त्याला विनंती करतो फरादभाई शेख आपण जर असाल तर आपल्या विनंती आपण व्यासपीठावरती या. फरादभाई शेख अर्थातच रुहा 9 हे नाव त्यांचं झळकलं होतं मागच्या स्पर्धेमध्ये. त्याचे मालक देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून ते आकर्षक टी शर्ट आणि ते विनंती असेल आता पुढील आपण आकर्षक टी शर्ट या ठिकाणी देणार आहोत. ते देण्याकरता मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय फहद खान सरगुरू यांना विनंती आपण या. फहद खान सरगुरू यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समॅन त्याला आकर्षक टी शर्ट आलेला आहे. गौरव पाटील आपल्या विनंती करतो आपण या 70-70चा आता तो ब्रँड
आता तुमच्या मागे लागणार आहे. 70-70चा आकर्षक टी शर्ट फरादभाई शेख यांच्या माध्यमातून आलेला आहे, तो त्याला दिलं जाणार आहे. सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर फहद सरगुरो यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार दिला जाणार आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, जोरदार टाळ्या त्याच्याकरता व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण उत्कृष्ट गोलंदाज जो ठरलाय त्याला देखील 70-70चा जो आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याकरता मी विनंती करतोय या ठिकाणी ते देण्याचे करता मी विनंती करतोय 70-70चे ॲथोराइज डीलर ज्यांच्या माध्यमातून चिपळूणमध्ये अनेक खेळाडूंच्या मागे 70-70चा टॅग लागला आणि त्यांचं शॉप SP स्पोर्टचे ओनर्स या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आहे आणि स्वतःच्या शॉप जो उघडला त्याच्यामध्ये 70-70 हे नावाचं ब्रँड त्यांच्याकडे आगे चिपळूणमध्ये. शानवाज पोटे याला विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर जो आहे त्याला तो आकर्षक टी शर्ट अक्षय गुरव त्याकरता टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे, जोरदार टाळ्या. दिवा एक्सप्रेस अक्षय गुरव त्याला सन्मानित या ठिकाणी केला जातोय. त्याच पद्धतीने आपण पुढील पारितोषिक या ठिकाणी आकर्षक टी शर्ट फरादभाई यांच्या माध्यमात फराद शेख यांच्या माध्यमातून जो आकर्षक टी शर्ट बेस्ट फिल्डर करता आलेला आहे तो देण्याकरता मी विनंती करतोय. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेच्या आयोजकामध्ये एक फार महत्त्वाची भूमिका त्यांना देखील राबवली आहे मुदस्सीर सरगुरो यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण तो आकर्षक टी शर्ट या ठिकाणी देणार आहोत. बेस्ट फिल्डर मिस्टर दानिश इस्सानी त्याकरता विनंती असेल आपण या दानिश इस्सानी मिस्टर दानिश इस्सानी या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर त्याला आकर्षक टी शर्ट या ठिकाणी दिला जातोय. मुदस्सर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार. मुदस्सर सरगुरो ज्यांना या स्पर्धा पार पाडण्यामध्ये खूप चांगलं योगदान त्यांना दिलेलं आहे. अगदी शेवटच्या टोक्यापासून पुढच्या टोकापर्यंत येऊपर्यंत ही स्पर्धा त्याला पार पाडण्यामध्ये निश्चित एक चांगली कामगिरी त्याने केलेली आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आता सन्मान या ठिकाणी केला जातोय. दानिश इस्सानीचा सन्मान कोण करतोय तो मुदस्सीर सरगुरो यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. आणि आता आपण वेळ झालेली आहे तो मॅन ऑफ द सिरीज तो पुरस्कार दिला जाणार आहे. तो देण्याकरता मी विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून आपण आकर्षक ट्रॉफी जी लावली आहे ते LK स्पोर्ट्स संपूर्ण ग्रुपच्या माध्यमातून ती मोठी ट्रॉफी आलेली आहे आणि गोल्ड कॉईन रोहनभाई चोगले या ठिकाणी आहेत. रिफा त्यांच्या मुलीच्या नावावरती अगदी त्यांना याच्या अगोदरची जी स्पर्धा झाली चॅम्पियन ट्रॉफी आणि आता वर्ल्ड कप झाला त्या दोनों ट्रॉफीमध्ये ते गोल्ड कॉईन त्यांच्याच माध्यमातून आलं आहे. जरा रोहन चोगले याच्याकरता टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. अंडरमच्या स्पर्धेमध्ये सर्वात मोठमोठे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याला जातोय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला गोल्ड कॉईन या ठिकाणी दिलं जाणार आहे. नो डाऊट या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय तो खेळाडू आहे ज्यानं चांगली कामगिरी केली आहे, अप्रतिम खेळलाय आणि त्यानं सर्वात जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. तो ऐकायला तयार नाही आहे, तो थांबत नाही आहे, त्याची गोलंदाजी बहादर आहे. त्यानं वारवरती वार केले आहेत आणि निश्चित त्यानं मोठं नाव केलं आहे. मिस्टर गोलकोटचा अगदी रफ्तारचा सौदागर राखील हवालदार या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज. राखील हवालदार या स्पर्धेतला आपण पाहिलं तर त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, जोरदार टाळ्या त्याच्याकरता व्हायला पाहिजे. राखील हवालदार मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतला सर्वात दर्जेदार खेळाडू त्याला सन्मानित या ठिकाणी केलं जाणार. आकर्षक टी शर्ट 70-70चे ॲथोराइज डीलर चिपळूणमधले शानवाज पोटे SP स्पोर्टचे मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्याला आकर्षक टी शर्ट देखील दिलं जातो आणि ते टी शर्ट आम्हाला फराद शेख यांच्या माध्यमातून आलं आहे. राहील आता जायचं नाही, आता पारितोषिक जास्त झाले, आता थांबावं लागेल, आता बोलावं लागणार आहे. अनेक जण वाट बघतायत. राखील हवालदार काय म्हणणार आहेत, कसं वाटतंय? अगदी आता वाटत असेल गारगार वाटतंय कारण छान वाटतंय, चेहऱ्यावरचा आनंद वाटतोय. अगदी गोलकोटकर जास्त आहेत, बघतायत. काय म्हणाल, कसं वाटतंय? जिंकलात, फायनल मारलीत, वर्ल्ड कप जिंकलाय रत्नागिरी जिल्ह्यातला, काय म्हणणार आहे?
काय नाही, जिंकायचं आमचा स्वप्न होता इथं. गेल्या वर्षी आम्ही हरलो होतो, या वर्षी आम्ही बोललो होतो इथं जिंकणार, आज जिंकलो आम्ही. आणि आता अगदी कालच्या रात्रीमध्ये मी पाहिलं सायकल तुला मिळाली नाही, अली मुल्लाला ती सायकल मिळाली. आजच्या रात्रीमध्ये आता तुला गोल्ड कॉईन मिळाला आहे. खूप आनंद वाटते का? ही स्पर्धा भरवण्यामागे खूप मेहनत देखील घेतली गेली. आता तुला ती सिरीज मिळाली, काय म्हणणार आहेस? सिरीज मिळाली, मला खूप चांगलं वाटतंय. आणि अगदी या आयोजनबद्दल काय म्हणणार आहेस? नगरसेवक देखील तुमच्याच भागातले आहेत, साजिदभाई सरगुर, त्यांच्याबद्दल काय म्हणणार आहे? या आयोजनबद्दल काय म्हणणार आहेस? आयोजन खूप चांगलं आहे. तर आमचे बोलायला गेलं तर आमचे साजिदभाई ते देखील आमच्या सोबत असतात, आमच्या गावातले. ते आमचे म्हणजे एकदम खास आहे. आणि अजून येणाऱ्या कालामध्ये त्याने स्पर्धा भरवावी काय? अजून येणारा जो काळ असेल त्याच्यामध्ये त्याने ही स्पर्धा घ्यावी काय? अजून नाही नाही, घ्यावी, नक्कीच घ्यावी. घ्यावी. आणि अगदी शेवटचा प्रश्न विचारतोय, जास्त काय विचारणार आहे, मला माहित आहे तुला उत्तर द्यायला थोडंसं कठीण जात आहे. एक कॉईन भेटला, आता कोणाला द्यायचं? अगदी तो कॉईन कोणाकडे जाईल? मम्मी जाऊ दे. आईला द्यायचं निश्चित. मी बोललो अगदी नाव कोणाचं येईल ते देखील पाहायचं होतं. त्याने म्हटलं आईला देणार आहे. आणि एक निश्चित मुलाला घडवण्यामागे आणि एक पुरुषाला घडवण्यामागे त्या स्त्रीचा हात असतो आणि त्या आईचा हात असतो. आणि तो खेळाडू ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्याला गेलाय मिस्टर रागी हवलदार. खेळ आवडलाय, टाळ्यांचा गजर त्याच्याकरता व्हायला पाहिजे. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला दिला गेलेला आहे. आणि आता बेल झालेला आहे या स्पर्धेतला. आपण निश्चित पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. सर्वात आधी आपण या स्पर्धेतला दुसरी अनाऊन्समेंट करता करता म्हणजे संपता करूया. पुढच्या वर्षी 2027ला जी नाईट ओरम स्पर्धा ठेवली जाणार आहे त्याच्यामध्ये बांधकाम सभापती नगरपालिकेचे कपिल शिर्के यांचा सिंहाचा वाटा असेल म्हणून असे शब्द दिलेत. आणि कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग आहे. टाळ्यांचं गजर जरा व्हायला पाहिजे. जोरदार टाळ्या कपिलजी शिर्के साहेबांकरता. चिपळूण नगर परिषदचे विद्यमान नगरसेवक देखील आणि त्याचबरोबर बांधकाम सभापती म्हणून त्यांची निवड देखील झालेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आता त्यांना म्हटलेलं आहे की येणाऱ्या 2027मध्ये आता सिंहाचा वाटा असेल त्या स्पर्धेमध्ये. आता पुढील स्वागत, पुढील सन्मान या व्यासपीठावरती केलं जाणार आहे. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे निर्माते साजिदभाई सरगुरू नगरसेवक यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण ज्यांना पंचांची भूमिका पार पडलेली आहे आपल्याच बोलण्यावरती तो पंचांच्या भूमिकेमध्ये इथपर्यंत आला. 3 रात्री त्यानं जवळपास सकाळच्या 6 वाजेपर्यंत पंचांची भूमिका राबवली आहे. तो अगदी आमच्या सर्वांचा आवडीचा फिरकीचा जादूगर म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. पंचांची भूमिका त्यानं पार पडलेली आहे. मिस्टर बाबू सुर्वे यांचं स्वागत या व्यासपीठावरती पार पडलं जाणार आहे. बाबू सुर्वेला विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं यथोचित मान सन्मान आणि स्वागत या ठिकाणी पार पडलं जाणार आहे. बाबूची पंचांची भूमिका आवडली असेल तर टाळ्यांचा गजर सह्याद्री फायटर जरा जोरदार व्हायला पाहिजे. प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये बाबू सुर्वे हे पंचांच्या भूमिकेमध्ये असतात आणि चांगली कामगिरी करतात. त्यांचा सन्मान, त्यांचं स्वागत या ठिकाणी पार पडलं जातोय. बाबू सुर्वे, रिजवान सुर्वे, फिरकीचा जादूगर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना भल्या भल्याने घाम फोडलाय गोलंदाजीमध्ये ओरमच्या पटल्यावरती तो बाबू सुर्वे पंचांच्या भूमिकेमध्ये होता. त्याचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत या ठिकाणी पार पडलं गेलेलं आहे. त्याच पद्धतीने विनंती करतोय बाबू बरोबर निश्चित आपण बोलणार आहोत. बाबू या आपण खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पण पार पडलेली आहे. बाबू काय म्हणणार आहात, कसं वाटलं? हॅलो आयोजन कसं वाटलं, नियोजन कसं वाटलं, पंचांची भूमिका पार पडत असताना कसं वाटलं? खूप चांगला वाटला. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली. साजिदभाई सरगुरूंची फर्स्ट टाइम आपल्याला 2 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली होती. असं वाटलं नव्हतं चिपळूणमध्ये 2 लाख होतील. असं नेहमी 1,50,000 हेच व्हायचे, परंतु साजिदभाईने एकदा शब्द दिले होते की 2 लाख होणार, ती झाली आणि खूप चांगली झाली. आणि मजा वाटली का ज्या पद्धतीने सामने झाले, खेळ झाला? बाबू सुर्वेला साजिदभाईने कुठेतरी अडकवलं असं वाटतं पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी साजिद सरगुरूने जर अडकवलं नसतं तर बाबू सुर्वे या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालं असतं. खेळताना ते नाही पाहायला भेटलंच, कारण की तेवढा एफर्ट अजून लावून शकत नाही. आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे आणि रिस्क काही मी घेणार नाही आहे, म्हणून पुढच्या वर्षी इन्शाल्लाह खेळताना दिसेल मी तुला. अगदी बाबूने सांगितलं येणाऱ्या कालामध्ये मी पंचांची भूमिका नाही तर मी खेळताना पाहायला मिळणार आहे. बाबू फिरकीचा जादूगर आहे. साजिदभाई बद्दल काय म्हणणार आहे, कसं वाटलं साजिदभाईचं आयोजन, कसं वाटलं संपूर्ण टीमचं आयोजन, कसं वाटलं LK स्पोर्ट्सचं आयोजन कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन वाटलं होतं. आणि साजिदभाईच्या बारात बोलणे गेले ते मागेला पण 5 वर्षापासून पाहतोय चाललं, त्यांनी सगळ्यांसाठी केलेलं आहे
आणि आज करत आलेले आहेत म्हणून ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. थँक्यू सो मच. बाबू सूर्य आमच्याबरोबर जॉईन झाले होते. त्यांना म्हटलं 5 वर्ष त्यांचे कार्य बोलतायत म्हणून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. थँक्यू सो मच. आणि पुढील स्वागत, पुढील सन्मान ज्यानं 3 रात्र पंचाची भूमिका पार पडलेली आहे, तो अगदी चांगली कामगिरी त्यानं देखील केलेली आहे. RM मोबाईलचे मालक वसीम पालोजी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. कपिलजी शिर्के साहेब, सन्माननीय आदरणीय कपिल शिर्के साहेबांना विनंती आहे. कपिल शिर्के साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण RM मोबाईलचे मालक सन्माननीय आदरणीय ज्यानं पंचाची भूमिका पार पडलेली आहे, वसीम पालोजी यांचं स्वागत या व्यासपीठावरती. टाळ्यांचा गजर जरा व्हायला पाहिजे पंचांकरता. सह्याद्री फायटर टाळ्या वाजल्या पाहिजेत पंचांकरता. खूप चांगली कामगिरी पंचाच्या भूमिकेमध्ये राहिलेले आहेत अनेक पंच. त्याच पद्धतीने अजून एक पंच म्हणून या ठिकाणी लाभलेले होते, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. साजिद सरगुरू यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण इब्राहिम पटाईत म्हणजे मुन्ना पटाईत यांना विनंती असेल आपण या आपण पंचांची कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहे, त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान या व्यासपीठावरती पार पडलं जाणार आहे. मुन्ना पटाईत यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल. थँक्यू सो मच. आजच्या रात्रीमध्ये परदेशामधनं अनेक लोक बघत होती, अनेक लोकांना मॅच बघायचं होतं. 9 स्टार, बाउन्सर, सह्याद्री हे अनेक संघ इथपर्यंत पोहोचले आणि त्यांना परदेशामध्ये या भागातले अनेक लोक कामानिमित्ताने परदेशामध्ये आहेत आणि त्यांना ही स्पर्धा कशी दाखवायची त्याकरता प्रयत्न कोणी केले आहेत. तर दापोलीवरनं खास या स्पर्धेकरता लाईव्ह करण्याकरता जी टीम आली होती, स्पोर्ट्स टीमचे मालक आकिब चिपळूणकर यांना विनंती करतो आपण या आपले यथोचित मान सन्मान या ठिकाणी रोहन चोगले यांच्या शुभ हस्ते आकिब चिपळूणकर यांचं स्वागत केलं जाणार आहे. आकिब चिपळूणकर यांचं स्वागत केलं जातोय. रोहन चोगले यांच्या शुभ हस्ते आपण जरा टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे स्पोर्ट्स टीम दापोली करता. त्यांची टीम या ठिकाणी जॉईन झाली होती. आकिब चिपळूणकर यांचं मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जातो. थँक्यू सो मच आकिब चिपळूणकर, त्यांचं स्वागत, त्यांचं सन्मान रोहन चोगले यांच्या शुभ हस्ते केलं जातोय. थँक्यू सो मच. त्याच पद्धतीने विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, तर विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामागे ज्याचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तो अर्थातच डीजे ऑपरेटर मिथिलेश याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. फहद सरगुरू याला विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते डीजे ऑपरेटर मिथिलेश यांचं स्वागत केलं जाणार आहे. डीजे ऑपरेटर मिथिलेश यांचं स्वागत, यांचं सन्मान या व्यासपीठावरती केलं जाते. मिथिलेश थँक्यू सो मच. एक चांगलं डीजे आपल्या माध्यमातून उभारण्यात आलं या ठिकाणी. प्रतीक सुर्वे जर या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती करतो आपण या आपले यथोचित मान सन्मान केला जाईल. अजून एक समालोचक म्हणून ते लाभलेले होते प्रतीक सुर्वे यांना विनंती करतो आपण या. प्रतीक सुर्वे जर असतील तर त्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. अजून एक समालोचक या ठिकाणी लाभले होते प्रतीक सुर्वे. त्याच पद्धतीने आपण आता आमचे जेवढे पण स्पॉन्सर होते त्यांचं सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांचं योगदान लाभलं आहे LK स्पोर्ट्स त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ज्यानं या स्पर्धेला पार पडण्यामागे सिंहाचा वाटा घेतला सर्व स्पॉन्सर आमचे, सर्वांची नावं घेणार नाही आहे परंतु ज्यांना योगदान दिलं आहे त्यांच्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. नगरसेवक साजिद सरगुरूच्या वतीनं LK स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आता वेळ आणि निश्चित विशेष करून जे या भागामध्ये मी निश्चित उल्लेख केला साजिदभाईंना की आपण रोजगार करता काय करणार आहोत, परंतु या भागातनं अनेक लोक परदेशामध्ये गेलेत. त्यानं साजिदभाईंना त्यांना म्हटलं तर त्यांना अनेक लोकांनी योगदान दिलं की साजिदभाई तुम्ही स्पर्धा घ्या, आपल्या भागामध्ये सर्वात मोठी स्पर्धा व्हायला पाहिजे. आणि परदेशात जेवढी लोक आहेत ते सातत्यानं या तर कुठलाही कार्यक्रम झाला तर ते योगदान देत असतात. आणि जेवढी परदेशात लोक आहेत त्यांच्याकरता जरा टाळ्यांचा गजर जोरदार व्हायला पाहिजे. अगदी परदेशात जाऊन लोक पैसे कमवतात परंतु आपल्या गावामध्ये कुठलेही कार्यक्रम असेल तर त्याच्याकरता योगदान त्यांचं राहिलेलं आहे, त्यांचं मोलाचं वाटा राहिलं आहे. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. आणि आता वेळ झालेला आहे या स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांकची आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे KGN मेन्सवेअर, त्यांचं मनापासून आभार. तोफिकभाई मेमन यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण व्यासपीठ
साजिदभाई सरगुरू, त्याचबरोबर कपिलजी शिर्के यांच्याबरोबर आलेले त्यांचे मित्र, संपूर्ण व्यासपीठाला विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांक संपूर्ण आयोजक संपूर्ण व्यासपीठ त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतला दुसऱ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी आणि तब्बल 1 लाखाचा पारितोषिक ज्या संघाने पटकावलाय तो संघ आहे फारुक 9 स्टार. आपल्या विनंती करतो आपण व्यासपीठावरती या फारुक 9 स्टार. फारुक 9 स्टारचा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल दुसऱ्या क्रमांकावरती राहिला, उपविजेता राहिलाय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या फारुक चोगले आणि त्याची कंपनी आपण व्यासपीठावरती या प्लीज. फारुक 9 स्टार चला प्लीज व्यासपीठावरती. अब्दुल्ला भाई, ओ अब्दुल्ला भाई तुम्ही वर या. कुठे गेला? बबलू पोटे वर या 5 मिनिटं. व्यासपीठावरती व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. उपविजेता संघाचा मान सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. केजीएन मेन्सवेअर यांच्या माध्यमातून ती आकर्षक ट्रॉफी आणि त्याच पद्धतीनं आयोजकांच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाचा जो पारितोषिक आहे तो आता दिला जाणार आहे. उपविजेता संघ या स्पर्धेमधला तो संघ ठरलाय फारुक 9 स्टार. फारुक चोगले आणि त्याची कंपनी. टाळ्यांचा गजर जरा 9 स्टार संघाकरता व्हायला पाहिजे. फारुक 9 स्टार या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती. त्याच पद्धतीने संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय साजिदभाई सरगुरू, कपिलजी शिर्के आणि पुन्हा एकदा त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आणि संपूर्ण आयोजक बासित कादरी, साद बामणे, रुहान चोगले, शानवास पोटे, रागीब आपल्याला देखील विनंती आपण देखील पुढे या. नवाज आपल्याला विनंती आपण पुढे यायचं आहे. पुन्हा आपल्याला विनंती आपण पुढे या. अरबाज आपल्याला विनंती आपण या. आणि या स्पर्धेतला टायटल ज्यांना पटकावलाय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आजच्या रात्रीमध्ये ज्यांच्या बाजूने गेलेला आहे लाख मुलाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा LK स्पोर्ट प्रेझेंट 2026 रत्नागिरी जिल्ह्यातला वर्ल्ड कप 2 लाखाचा कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी केजीएन मेन्सवेअरच्या माध्यमातून या स्पर्धेतला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सह्याद्री फायटर गोलकोट. टाळ्यांचा गजर. सह्याद्री फायटर गोलकोटचा संघ सह्याद्री फायटरचा संघ या स्पर्धेमध्ये विजेता ठरलाय. टायटल त्यांच्या बाजूने गेलेला आहे. आता चॅम्पियन ते राहिलेला आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. टाळ्या वाजतात सह्याद्री फायटर गोलकोट करता. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी वेल डन, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, ब्रिलियंट परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेतला टायटल थँक्यू सो मच डीजे थांबा प्लीज. डीजे थांबा. आता ऋषी चला प्लीज. ऋषी आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे तर आपण वरती या. ऋषी आमच्या बरोबर जॉईन होणार आहेत. ऋषी आपण या ठिकाणी या. अगदी सह्याद्री फायटर थोडंसं शांत राहा. सह्याद्री गणेश मोरे थोडंसं शांत राहा प्लीज. ऋषीला या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. ऋषी काय म्हणणार, कसं वाटलं आणि काय म्हणायचं आहे? ही टुर्नामेंट जेव्हा पॅम्पलेट पडला होता, जेव्हा हा टुर्नामेंटचा पॅम्पलेट आमच्याजवळ आला होता तेव्हा आमच्या सर्वांचा विचार होता ही टुर्नामेंट आम्ही खेळणार नाही. कारण आमचा खूप बॅड पॅच चालू होता. आम्ही यावर्षी बरेच एकही फायनल मारली नव्हती. गेल्या 3 दिवसात आम्ही 2 प्राइज मारलेले. कुलस्वामी चषक पागेवरती मारलेले आणि 2 लाख. आम्ही त्याच्यानंतर विचार केला नाही 2 लाखला आम्ही खेळणार, आम्ही जाणार, आम्ही जिंकणार. 1 साइड किंग होतो, 1 साइड किंग राहणार आणि सह्याद्रीच राहणार. अगदी थँक्यू सो मच. एकच प्रश्न, शेवटचा प्रश्न अगदी शेवटचा प्रश्न आहे. आपल्या संघ मालक जे आहेत सालिमजी त्यांच्याबद्दल काय म्हणणार? त्यानं तुमच्या संघावरती विश्वास दाखवला. आज अनेक संघ होते परंतु सालिमनं हाच संघ निवडलाय. संघ मालकाबद्दल काय म्हणणार? आणि संघ मालक असे आहेत 2 ठिकाणी तुमचा संघ उतरवला पण त्यांना म्हटलं हा नाव तोच नाव असलं पाहिजे, माझं नाव आलं नाही पाहिजे. सालिम करता काय म्हणणार? आमची एंट्री ज्यांनी केली नाही ते आम्ही अजूनपर्यंत त्यांना बघितलेली नाही. आम्हाला माहीत नाही ते कोण आहेत, पण ज्यांनी केलं त्यांना आम्ही सर्वजण धन्यवाद सांगतो. खूप थँक्यू. कारण एवढा पॅचमध्ये टीम असताना कुठलाही माणूस स्पॉन्सरशिप करत नाही. त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकवला आणि हे सक्सेस आम्ही त्यांच्या नावावरती आहे. थँक्यू सो मच. ऋषी आमच्या बरोबर जुळले होते. ऋषी थँक्यू सो मच. आणि सालिमनं या ठिकाणी निश्चित सालिम अफवारे ज्या संघाचा थँक्यू डीजे
तिचे थोडंसं थांबा, सेलिब्रेशन होईल, सेलिब्रेशन होईल. ज्या संघाचा बॅटमॅन चालू होता, ज्या संघाचा निश्चित फॉर्म नव्हता, त्या संघावरती सालीम यानं आपला संघ मालक म्हणून त्या संघाला नाव दिलं. सालीम आपल्या मनापासून आभार. आणि सह्याद्री फायटर गणेश मोरे आपल्या मनापासून आभार. सह्याद्री फायटरचा मनापासून आभार. 2 ते 3 रात्रीमध्ये अगदी मोठमोठे टायटल आपण जिंकलेले आहेत आणि अगदी चांगला खेळ देखील झालेला आहे. आणि उपविजेता संघ त्यांचा देखील मनापासून आभार. फारुख 9 स्टार आयोजकांचा मनापासून आभार. सर्वांचा मनापासून आभार. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपलं असं जाहीर करतो. आमचा मित्र सिद्दीक मेमन यांचा पण सत्कार झाला पाहिजे. राकीब बाय ह्या कार्यक्रमाला सातत्याने ज्याने आपल्या आवाजाने उठवण्याचा प्रयत्न केला आहे ते सिद्दीक मेमन यांचं सत्कार रागीब सरगुरू हे करतील. ए फत नवाजबाई या. नवाजबाई उभे रे. इम्रान भाई अरे रे ना फत उभे रे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थोडं थांबा, थोडं थांबा. त्याला समज हवं. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. ज्यांना ज्यांना योगदान दिलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. बाबू सुर्वे आपल्या मनापासून आभार. पंचाची भूमिका राबवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. कारण चिपळूणच्या क्रिकेटला एक चांगलं कार्य करताना आपलं योगदान राहिलं आहे. सर्वांचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा पार पडली गेली. LK स्पोर्ट्स प्रेझेंट रत्नागिरी जिल्ह्यातलं वर्ल्ड कप पार पडलं गेलं. विद्यमान नगरसेवक साजिदभाई सरगुरू यांचं मोलाचं योगदान राहिलं. त्यांचं मनापासून आभार. लियाकतभाई कादरी साहेबांचा मनापासून आभार. आयोजक कमिटी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. जेणेकरून चुकून जर कोणाचा सत्कार सन्मान नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो साजिद सरगुरू साहेबांच्या वतीनं, आयोजकांच्या माध्यमातून, LK स्पोर्टच्या माध्यमातून. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विजेता संघाचा मनापासून आभार. उपविजेत्याचा मनापासून आभार. आमचे सर्व स्पॉन्सर त्यांचं मनापासून आभार. आणि आजचा कार्यक्रम आणि चिपळूणचा वर्ल्ड कप इथेच संपला अंडरमचा हे जाहीर करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.